नमस्कार स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला जो अनुभव सांगणार आहे तो फक्त एक चमत्कार नाही, तर स्वामी महाराज आपल्या भक्तांच्या पाठीशी कसे उभे राहतात याचा जिवंत पुरावा आहे. हा अनुभव ऐकल्यानंतर कदाचित तुमच्या अंगावरती काटा येईल, कारण हा अनुभव आहे मृत्यूच्या दारातून परत आलेल्या एका स्वामी भक्ताचा. एक क्षण, फक्त एक क्षण आणि सगळं संपलं असतं. डॉक्टरांनी आशा सोडली होती, विज्ञानाने हार मानली होती, पण जिथे विज्ञान थांबतं तिथे स्वामींची लीला सुरू होते. म्हणून हा अनुभव शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित या कथेतून तुम्हालाही स्वामींच्या कृपेवरचा विश्वास आणखी दृढ होईल. श्री स्वामी समर्थ. गोष्ट आहे सन 1986ची. सटाणा केंद्र. 13 मार्च ते 20 मार्च दरम्यान अखंड नाम सप्ताह सुरू होता. संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं. सकाळपासून भजन, नामस्मरण, आरती, सेवा, प्रत्येक भक्त स्वामींच्या सेवेत तल्लीन झाला होता. मंगळवार 18 मार्च 1986. तो दिवस आजही माझ्या डोळ्यासमोर जिवंत उभा आहे. सकाळचे नेहमीचे नियम पूर्ण करून मी सेवेसाठी केंद्रामध्ये पोहोचलो. मंदिरासमोर मोठा मंडप उभारला होता. सजावटीसाठी संपूर्ण मंडपावरती विजेची लाइटिंगची माळा लावलेल्या होत्या, पण त्या माळा जमिनीपासून अवघ्या 2 ते 2.5 फुटावरती होत्या. भोपाळी आरती तयारी सुरू होती. सर्व सेवेकरी आपापल्या सेवेमध्ये व्यस्त होते. मी मंदिराबाहेरील ओठाची साफसफाई करत होतो. महिला सेवेकरी नुकताच सडा टाकला होता. जमीन पूर्णपणे ओली होती आणि नियतीने एका क्षणात सगळं बदलून टाकलं. साफसफाई करता करता माझा हात वीज सुरू असलेल्या त्या 2 लाइटिंगच्या माळाला स्पर्श झाला. क्षणभर मला काहीच समजलं नाही, पण पुढच्या क्षणात माझ्या संपूर्ण शरीरामध्ये प्रचंड वेगाने विजेचा प्रवाह सुरू झाला. इतका भयानक धक्का होता की माझे दोन्ही हात त्या वायरला घट्ट चिटकले. मी हात सोडण्याचा प्रयत्न करत होतो, पण हात सुटत नव्हते. शरीर थरथर होतं. डोळ्यासमोर अंधार दाटू लागला होता. मी जीवाच्या आकांदाने ओरडलो, पण त्या क्षणी कोणाचे लक्ष माझ्याकडे गेले नाही. सगळे सेवेकरी आपापल्या कामात व्यस्त होते. काही क्षणांनी माझी तडफड एका सेवकाच्या नजरेत पडली. तो क्षणभर न थांबता धावत आला आणि त्या प्रसंगावधान राखून ते ताबडतोब मुख्य फ्यूज काढून टाकला. फ्यूज काढताच मी विजेच्या त्या भीषण पकडेतून सुटलो, पण धक्का इतका प्रचंड होता की माझं शरीर जवळजवळ 5 ते 6 फूट दूर फेकले गेलं. आजूबाजूला सगळे लोक घाबरले होते. कुणी पाणी आणत होतं, कुणी डॉक्टरांनी बोलवत होतं, तर कुणी माझं नाव घेऊन मला शुद्धीवर आणायचा प्रयत्न करत होता. पण माझं भान हरपलं होतं. संपूर्ण शरीर सुन्न झालं होतं. सर्वांच्या मनात एकच प्रश्न होता, हा वाचेल का? नंतर जे समजलं ते ऐकून सगळ्यांच्या अंगावर काटा आला. मी तब्बल 10 ते 15 मिनिटे जिवंत विजेचा प्रवाहात अडकलो होतो. विज्ञान काय सांगतं? इतका तीव्र विजेचा धक्का बसल्यावर 2 ते 3 मिनिटांमध्ये माणसाचा मृत्यू होऊ शकतो. पण मी कसा वाचलो? हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. मला तातडीने जवळच्या शेडमध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांना बोलवण्यात आलं. माझी तपासणी सुरू झाली. थोड्या वेळात मला थोडी शुद्ध आली. मी डोळे उघडले. समोर डॉक्टर उभे होते आणि त्या अवस्थेतही माझ्या तोंडून पहिले शब्द बाहेर पडलं, डॉक्टर, मला कोणत्याही औषधाची गरज नाही. माझं रक्षण स्वामी महाराजांनी केलं आहे. माझा जीव त्यांनीच वाचवला आहे. डॉक्टरांनी माझी तपासणी केली. ते अक्षरच थक्क झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावरती आश्चर्य स्पष्ट दिसत होते. ते शांतपणे म्हणाले, वैद्यकीय शास्त्रानुसार हा माणूस जिवंत राहणे जवळजवळ अशक्य आहे. इतका वेळ जिवंत व्हायला चिटकून राहूनही त्यांना शरीरामध्ये जितकं नुकसान व्हायला हवं तितकं झालेलं नाही. हा केवळ योगायोग नाही, ही श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा आहे. डॉक्टरांचे हे शब्द ऐकून संपूर्ण वातावरण भावनेनं भरून गेलं होतं. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. त्या दिवशी सगळ्यांनी स्वामींच्या आघात शक्ती स्वतः डोळ्यांनी अनुभवले. मित्रांनो, आपण अनेकदा संकटात पडलो की घाबरून जातो. आपल्याला वाटतं आपलं सर्व संपलं, पण ज्याच्या डोक्यावर स्वामींचा हात आहे त्यांचं रक्षण स्वतः स्वामी करतात. कधी कोणाच्या रूपाने, कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या रूपाने, तर कधी अदृश्य शक्ती बनून. त्या दिवशी फ्यूज काढणारा सेवेकरी फक्त निमित्त होता, वाचवणारे स्वतः स्वामी समर्थ होते. म्हणून आजही लाखो भक्त पूर्ण श्रद्धेने म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्य शक्य करतील स्वामी. जर हा अनुभव तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर एक क्षण काढून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमच्याही आयुष्यात स्वामी महाराजांचा काही चमत्कार किंवा अनुभव आला असेल तर तोही कमेंटमध्ये जरूर सांगा. तुमचा एक अनुभव कदाचित हजारो भक्तांचा विश्वास आणखी दृढ करेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओला लाईक करा.
तुमच्या मित्र परिवारामध्ये सर्व स्वामी भक्तापर्यंत शेअर करा आणि अशा सत्य, प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी श्री स्वामी समर्थ अनुभवासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि पुढचा अनुभव कदाचित तुमच्या आयुष्य बदलून टाकेल. चला मनापासून आणि श्रद्धेने एकदा म्हणूया, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.